आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण आज आम्ही एका स्पेशल सेलिब्रेशन साठी जाणार आहोत आणि शेवटी जे ऍटमॉस्फिअर असेल ते मिस करू नका. तुमचे 25 वर्ष कंप्लीट झाले, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. हा? छान वाटतं की 25 वर्ष कंप्लीट झाले आहेत. तुमचा सहवास कसा झाला 25 वर्ष? मेहनत करून खूप काय करून आम्ही तरुण होतो त्यावेळेचे आणि आता भेट झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय. असा आनंद होतो. आमच्या मुलाने एवढं हे केलं 25 वर्ष एकत्र राहिले. त्यात असे मित्र आमच्यासाठी पण अजून पण मला नाव काढलं की आनंद आहे. यश एका दिवसात मिळत नसतं, रोजचा एक प्रयत्न आयुष्य बदलू शकतं. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक माय न्यू व्लॉग. तर आजच्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, मी रेडी झालोय. आज गुरुवार, सुरुवात करू आपल्या व्लॉगची. चला, आम्ही रेडी होऊन झालोय. सकाळचे वाजले 10 आणि आमच्या घरी लागले गाणी. आगीन गाडी बोलते जुनं ते सोनं. मस्त आगरी गाणी लागले. घरान आमच्या सकाळी सकाळी तर बसलो आम्ही हॉल एरियामध्ये उपवास. बनाना खायला बनाना आणले आईनी. आई पण बसले चहा पिते. आई या दूध हा? बिस्किट चहा काय? पिण्या दूध बिस्किट घेतलं. चहा नाही, चहा ऍसिडिटी होतं बाबा. काय करायचा, त्रास पण होतो तू काय जेवायला. खाते? आता दूध बिस्किट खाता मी. एवढं साफसफाई ताकद पाहिजे ना अंगात, मग जरासं काहीतरी खायला लागतं. खाल्लं नाही तर कसं होईल, मग काम तरी करायला शक्ती पाहिजे ना. खायला असा मांस मच्छी खा ना, मग दूध बीत काय खातो? अरे सकाळी सकाळी, आज गुरुवार आहे, सकाळी सकाळी कोणी मास म्हणते आमचं. गुरुवार नाही बघत ना, गुरुवार आहे काही ना. नाही बघत. तो गुरुवार बाबा नाही. बऱ्या बिनाचा तसंच. त्याला बिना तर अंडी बनवायची. मला सांगून मला गेली आणले आता, त्याला बनाना बनाना आणि काय, बनाना आणि काय मिल्क मिल्क. मी पण बनाना आणि मिल्क, बनाना आणि मिल्क घेतो. आज उपास आहे. आज काय नाही, नुसता पाऊस पडतो ना आज जोरात. पावसाने पण आहे ना, हवा सुटले तर बाबा तो आवाज येतो तसा का भूतावानी. त्या हवाचा आवाज येतो. एकटा माणूस असला तर घाबरल निकाल. असं इकडून आवाज भूतागात नाही का, तिकडून आवाज मग तू- एवढी जोरान हवा येतो ना. तू डोंगरावर राहायला आले होता हो बाबा, मी पहिल्यांदा असं बघले ना, जसं तू वाटेल का कोण वाटेल का भूत आहे का ते. आमच्या इथं जाम हवा येतं आणि जामच अशी हवा. हवा ना, काही नाही पंख बिना असं वाटतं लावायला. पण तरी त्या माश्यांमुळे पंख लावायला लागतात. माश्या एवढी घाण नाही ना, गुण नाही, तरी पण त्या माश्यांनीच लोटले. पावसाचे किती मासे येतात, परेशान करून ठेवले त्या माश्यावी. बघा ना, केवढा सुंदर नजारा आहे इकडून असा. प्रत्येक दिवस बाहेर गेलाच पाहिजे, फिरलाच पाहिजे असं काय नाही. घरात राहून पण चिल करू शकतो आपण. मी आहे आता घरातच आहे, बेडरूम मध्ये राहून चिल करतोय. बाहेर जायचा प्लॅन होता, म्हणजे बाहेर जायचं म्हणजे कामासाठी जायचं होतं, पण ते पण मी कॅन्सल केलं. पाऊस बाहेर खूप जास्त होता, तर म्हटलं आता घरात राहूनच चिल करूया. आता टीव्ही लावलाय, स्वतःचाच ब्लॉग बघतोय मी. कालचा ब्लॉग लावलाय मी, बघतोय कशी जात आहेत माझे व्लॉग. थोडासा मला पण समजणं गरजेचं आहे की बरोबर चाललेत का, काय गोष्टी मला चेंजेस करायला लागतील. म्हणजे बघतोय, शिकतोय थोडासा. माझा एक प्रश्न आहे माझ्या प्रत्येक व्ह्युअर्सला, तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉग मध्ये काय बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मला कमेंट करा, मी ते कमेंट वाचून, मी प्रत्येकाचा कमेंट वाचेन. कमेंट वाचून मी त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, प्रत्येक दिवस ऍडव्हेंचर केला जात नाही. कधीतरी आपला घरात राहून पण चिल करू शकतो आपण. आता घरातच आहे मी, कुठे गेलो नाही आहे. तर एक गोष्ट अशी आहे की युट्यूब चालू करायचे, युट्यूबची जर्नी चालू करायच्या आधी तर
मी काम म्हणजे आमचे काम प्रॉपर्टीचे असतात, पण ते असं नाही की ऑफिस वर्क सारखं म्हणजे 7-8 घंट्याची ड्युटी वगैरे असणार. एक दिवस काम असेल तर दुसऱ्या दिवशी नसतं. त्या खाली टाइम मध्ये काहीतरी काम हवं होतं. तर आणि ह्या युट्यूबच्या जर्नीने माझं ते म्हणजे म्हणतात ना ते भरून काढलंय. मला आता म्हणजे असं बोर होत नाही मी कुठे म्हणजे असं काय नाही. सडनली ज्या गोष्टी होतील, ज्या गोष्टी कॅप्चर करायच्या असेल त्या मी कॅमेरा घेतो आणि चालू करतो. म्हणजे ते काम आता मध्ये आलंय तर त्याचा आनंद होतोय. आणि मेन काय सकाळी उठायचं, सकाळी उठल्यानंतर आपलं फ्रेश वगैरे झालो तर घ्यायचा कॅमेरा, मोबाईल घ्यायचा हातात. मोबाईल घेतला का मग आपल्या गोष्टी चालू व्हायच्या कॅप्चर करायला. मग ते ब्लॉगिंग करायची सवय आता झालेली आहे. ऑलमोस्ट आता महिना होत येईल. आता म्हणजे महिना होत येईल. मी महिनाभर या गोष्टी केल्या आहेत आणि म्हणजे आता ऑलमोस्ट जवळच आलोय आता महिन्याला आपण. खूप आनंद वाटतोय म्हणजे ही गोष्ट. तर ह्याच्यामध्ये काय चुकतंय, काय राईट्स आहेत, काय मला सक्सेस भेटेल नाही भेटेल हा नंतरचा पार्ट राहिला. याच्यामध्ये मी विचार केलाच नाही. आणि सक्सेससाठी नाही करत आहे मी की गोष्ट ही सक्सेस झाली पाहिजे. तो तर माझ्या नशिबाचा भाग आहे. ते माझ्या नशिबात असेल तर मला तो सक्सेस भेटेल. आणि तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट मला जर मिळाला तर मी नक्कीच सक्सेस होईन या गोष्टीमध्ये. पण मी माझी जिद्द आणि मेहनत सोडणार नाही. मी करत राहणार. ज्या गोष्टी मला येतात, मी ज्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी त्या गोष्टी करणार आणि त्या करून दाखवणार. आणि तुम्ही त्या गोष्टी बघून एन्जॉय कराल. खूप असतात म्हणजे आता बघा ना, मी रील्स पण आधी बनवायचो नाही. मी रील्स बनवल्यात. रील्सला पण मला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. म्हणजे प्रत्येक रील्स माझे व्ह्यूज मला येत आहेत. कुठले 4000 व्ह्यूज आले एका रीलला. तर माझ्या मी काशी बनवली तिला तर लगभग 19,800 व्ह्यूज आलेत तिला. एवढी म्हणजे मी कुठलाही फेमस व्यक्ती नाही. मी माझी कला वापरतोय आणि त्या कलेचा मी पूर्ण वापर करतो. माझी बोलण्याची कला आणि ऍक्टिंग थोडीफार येते नाही येते माहित नाही. मला जेवढं जमतं मी तेवढं करतो. पण माझे खूप सारे रील्स मी बनवले आतापर्यंत. मला आनंद झाला. माझे सबस्क्राईब म्हणजे त्याच्यामध्ये पण माझे फॉलोअर्स वाढत आहेत. इंस्टाग्रामवरती पण माझे फॉलोअर्स येत आहेत. लोकांना माझं म्हणजे माझे रील्स आवडत आहेत. मग ते चांगलं वाटतंय मला. हे बघून मला आनंद होतोय. ते त्याला सक्सेस भेटेल नाही भेटेल हा भाग नाहीये. मी एंटरटेनमेंट करू शकतो हा मेन पार्ट आहे. मी कसं आहे हे दाखवण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे व्हिडिओ शूट्स करायचे त्याच्यामध्ये पण पहिले कॉन्फिडन्स नव्हता. आता कॉन्फिडन्स थोडा अजून बिल्ड होतोय. आणि व्हिडिओ एडिट करायला मी VN ॲप यूज करतो. इन्स्टा एडिट पण आहे. 1-2 ॲप आहेत मी त्याचा वापर करतो. मोबाईलवरतीच एडिटिंग करतो जास्त नाही. एक मी ट्रायपॉड घेतलाय 360 वाला. त्याचा वापर करत असतो मी माईक घेतलाय. मला मित्रांनी सांगितलंय, आपले मित्र आहेत त्यांनी सांगितलं माईक घे, माईकची जास्त गरज आहे. मग मी माईक घेतला. त्याच माईकच्या सोबतीला मी ट्रायपॉड पण घेतला. कारण की हातात कंटिन्यू मोबाईल पकडून काही वेळ म्हणजे काही शूट्स असतात जे हाताने मोबाईल पकडून करावं लागतं. काही शूट्स असतात ते ट्रायपॉड वरती करावं लागतं. बाकी मग एडिटिंग मी म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज आहे मला, कम्प्युटरचं वगैरे. आणि आधीपासून मला या गोष्टी म्हणजे मी हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केल्यामुळे मला या गोष्टीचं थोडाफार म्हणजे जमतात या गोष्टी. तर माझ्यासाठी एवढं हार्ड नाही की यार कसं होईल वगैरे. मी बघितल्यावरती लगेच या गोष्टी माझ्यामध्ये येतात आणि मी ते करत राहतो. माझ्यासाठी इझी पडलं ते की लगेच मी एडिटिंग वगैरे व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी करू शकतो. मी कुठलाही कोर्स वगैरे केला नाही. काय गरज आहे कोर्सची. अरे एकदा बघितलं का माणूस शिकतो. काय जास्त त्याच्यामध्ये सायंटिफिक असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय डोकं लावायची गरज नाही. सिम्पल आहे. कोणी करू शकतो. तुम्ही मी कोणी करू शकतो. त्यासाठी कुठलाही जे एकदम प्रोफेशनल लेवल आहे. अजून आपण काय प्रोफेशनल नाहीये. प्रोफेशनल साठी खूप साऱ्या गोष्टी लागतात. आणि तिथपर्यंत पोहोचलो तर नक्कीच मी त्या गोष्टी करेन. असं नाही घरी कम्प्युटर पण आहे. कम्प्युटर आहे, मोबाईल्स आहे. नंतर मला वाटलं काय घ्यायचं लॅपटॉप वगैरे तर त्या गोष्टी मी घेईन. नंतरचा पार्ट असते. आता एवढी मला गरज नाहीये. कारण की माझ्या मोबाईलमध्ये होत्याच सगळ्या गोष्टी. तर गरज वाटत नाही. बघा तुम्ही माझे व्ह्युअर्स आहात. तुम्ही माझे ऑडियन्स आहात. मला खूप आनंद होतो तुम्ही मला सपोर्ट करता. माझा व्हिडिओज ओपन करून एवढे लाखो हजारो व्हिडिओज मधून माझा व्हिडिओज ओपन करता. आणि तुम्ही रोज डेली बघता. आणि डेली बघून मला माझ्या चॅनलला लाईक्स वगैरे करता. खूप लोक असतात करत नाही, फक्त व्हिडिओज बघत असतात. तर
माझं त्या प्रत्येक व्ह्युअर्सला, प्रत्येक ऑडियन्सला माझी एक विनंती आहे की तुम्ही लाईक करा प्लीज. एक लाईक दाबायचा असतो बटन, तेवढंच करायचं आहे. तेवढं लाईक करा म्हणजे माझा पण उत्साह जास्त वाढेल या सगळ्या गोष्टी अजून करायच्या. मी करणार बघा, तुम्ही केलं तर मला आनंदच होईल. पण मी थांबणार नाही, मी माझ्या गोष्टी करत राहणार, कॅमेरा घेणार आणि गोष्टी शूट्स करत राहणार, ते थांबणार नाही. पण माझी एक विनंती मी तुम्हाला करतो बघा, तुमचा सपोर्ट मला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचं मोटिवेशन मला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही मला मोटिवेट करणार तर या गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. सपोर्ट करा, प्रेम करा. ह्याच्याने कसं आहे, माझ्यामध्ये अजून कॉन्फिडन्सची लेवल हाय होऊन जाईल. तर मी घाबरणार नाही कुठे. म्हणजे समजा आता बघा, 4 चौघात मार्केटमध्ये असतो आपण, काय एकदम प्रोफेशनल नाही की गेलो, घुसलो आणि चालू केलं आणि 4 गोष्टी गप्पा केल्या. सवय लागेल हळूहळू. तुमचा सपोर्ट येत राहिला. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करत राहा. जो नवीन प्रत्येक जोडणाऱ्या व्यक्तींनी चॅनलला सबस्क्राईब तर करा. म्हणजे सबस्क्राईब केल्याने कसं तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज येत राहतील, तुम्ही बघत राहणार. तुम्हाला म्हणजे शोधायची गरज लागणार नाही. चॅनल एकदा सबस्क्राईब केला, मी व्हिडिओ अपलोड केला का तुम्हाला नोटिफिकेशनवरती तुम्हाला दिसणार, किंवा तुमच्या पेज, यूट्यूबचं पेज ओपन केल्या तुम्हाला माझा व्हिडिओज दिसणार. त्यासाठी मी सांगतो की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं वेगळं कारण काय नाही, सबस्क्राईब केल्याने माझा तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ दिसणार. म्हणजे अपलोड झाल्या तुम्ही यूट्यूब चालू केलं का, अरे महेशचा व्हिडिओ आलाय, चला आज काय घेऊन आलं, या गोष्टी बघायला तुम्हाला पण आनंद वाटेल. त्यासाठी सांगतोय. टीव्ही बघता बघता झोपून गेलो. आता उठलो, मी जातो, फ्रेश होतो आणि चहा पिऊन घेतो. चला, झोप लागली मस्त आज. आणि झोपून उठल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता मस्त बाहेर बसलोय. मम्मीने चहा दिलाय मला मस्त, आणि हवा खूप सुंदर येते बाहेर. वातावरण बघा किती सुंदर झालंय. संध्याकाळ अशी असावी, हातात 1 कप चहा आणि सुंदर समोर असा निसर्गाचा नजारा. अशी संध्याकाळ हवीशीच वाटते. 1 कप चहा आणि निसर्गाचा आनंद घेताना हा नजारा, हवा, सुंदर अशी हवा. काही आनंद पैशाने नाही, तर अशा निसर्गासमोर 1 कप चहानी मिळतो. आता आम्ही चाललो एका फंक्शनला. पप्पांच्या मित्रांचा, म्हणजे पप्पांचा मित्र आहे, त्याच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. तर तिकडे चाललोय. मी तर रेडी झालोय, पप्पा आणि मम्मी रेडी होतात. ते रेडी झाली का मग निघू. मी आलोय अॅनिव्हर्सरीला पप्पांच्या मित्राच्या. बघा आई कुठं आले. हा, जे मित्र आहेत ना, त्यांच्या लग्नात पप्पांच्या मित्राच्या 25वी अॅनिव्हर्सरी लग्नाची तिथे आलोय आम्ही. आता आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आणि मग अजून काय करतो. माझी लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. मजा आली बाबा. आता ते गाणं हे दोघं सांगतील आणि त्यांना निदान 2 स्टेप्स तरी
Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know how happy as can be. Who would believe that I could be happy and content? Those days before I left you, when I left you, walk into my heart. आम्ही चाललो त्यांना रिसेप्शनला भेटायला, त्याचं रिसेप्शन विश करायला, त्यांना अॅनिव्हर्सरी आणि मी मम्मी येते. अॅनिव्हर्सरीची विश करताना हॅपी अॅनिव्हर्सरी, 25व्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा. विचारते ना 2 मिनिटं कसं वाटतं. तुमचे 25 वर्ष कंप्लीट झाले, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. हा, छान वाटतं की 25 वर्ष कंप्लीट झाले आहेत. तुमचा सहवास कसा झाला 25 वर्ष? मेहनत करून खूप काय करून सहवास झालाय. चला, त्यांचं सेलिब्रेशन चालू राहील, आपण जाऊया. इथे अॅनिव्हर्सरीला आलो. पप्पांचे जोडीदार म्हणजे ओळखीचे सगळे भेटले. हे बघा, पप्पांचे मित्र आहेत. काय नाव तुमचं? अर्जुन केंद्रे. बोला आता, तुमचं कसं वाटलं तुम्हाला? खूप टाइम, खूप माझा आनंद झालेला आहे, कारण खूप वर्षापासून आमची भेट नाही झाली. तेव्हा आम्ही तरुण होतो त्यावेळीचे, आणि आता भेट झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय. अशा कार्यक्रमामुळे माणसं एकत्र येतात आणि अशी भेट होते आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. आम्हाला खूप आनंद झाला त्याबद्दल. धन्यवाद. सगळे पप्पांचे सगळे त्यांचे ओळखीचे आई पप्पा पप्पांचे मित्रांचे आई वडील आहेत. 2 मिनिटं बोला. तुमच्या मुलाची 25वी लग्नाचा वाढदिवस आहे, कसं वाटलं तुम्हाला? व्यवस्थिशीर आनंद होता. आम्हाला आमच्या मुलाने एवढं हे केलं. 25 वर्ष एकत्र राहिले. पुण्यात असे मित्र आमच्यासाठी पण अजून पण मला नाव काढलं की आमच्याकडे आता आनंदाचा दिवस आहे, तर काय रडायचं वगैरे काय नाही. चला, आता आपण जेवण करून घेऊया. तर फायनली आता फंक्शन वरून घरी आलोय. आता ब्लॉगला आपण एंड करूया. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. काहीतरी अशाच बनणार गोष्टी घेऊन येऊया. चला, आता स्वतःची काळजी घ्या, तुमच्या परिवाराची काळजी घ्या. मी पण घेतो. गुड नाईट, टेक केअर, बाय.